एका नवऱ्यानं कापडाचा बिझनेस करायचं ठरवलंय. बघूया त्याच्या बायकोचा त्याला कसा सपोर्ट मिळतोय ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तुमच्या समोर येत आहेत, अरे हो मेलो मेलो किती हसवाल या वाक्याची पारायण करायला लावणारी जोडी, अर्थात समीर चौगुले आणि विशाखा सुभेदार. बेल वाजवते, दरवाजा उघड नाही. आधीची बेल वाजवतो, झोपून कशी लागतेस? अरे थांब ना, तू असं कसं एकदम येतोस? सॉरी. कोण आलं आता काय माहिती. अय्या, अरे तू इतक्या लवकर कसं काय? हा, ऑफिसने काय ऐक पेस कंट्रोल केलं का? तू ऑफिसचं नाव काढू नको. अरे सोडून आलोय मी. काय? नोकरी सोडून आलोय. अरे काय बोलतोस तू? येस. एक मिनिट तू बस इथे. तू गोळ्या घेतोस का? मी पाणी आणते. अरे गप्पा इकडे बस. अगं लात मारून आलोय मी. रोजचं जायचं तिकडे, मस्टरवर सही करायची, रोजची दगदग, ट्रेनची गर्दी, त्याच्यानं तो बॉसची दादागिरी, लंच टाइम झालं की भंकस मध्ये शिजवलेलं तुझं अन्न खायचं. कशाला पाहिजे ते? नोकरी सोडून आलोय आता मी. धंदा करणार, बिझनेस. सुरतला साड्या स्वस्त मिळतात. मी साड्या आणणार आणि इकडे विकणार. दॅट्स इट. एक मिनिट हे आणणं विकणं हे वाटतं तेवढं सोपं नाही. तू मला नको शिकवू काय. रॉकेट सायन्स आहे ते. साडी विकता मला येणार नाही. हे बस सगळं सेट झालेलं आहे. माझा एक कलिग आहे, तो सुरतला राहतो. तो म्हणाला साड्या स्वस्त आहेत, तो रोज ट्रेननी मला पार्सल पाठवणार, मी ते इकडे आणणार. हे बघ आता मी नोकरी सोडतोय म्हटल्यावर मला ड्यूज मिळतील. 7-8 लाख रुपये मिळणार आहेत. एक गाळा घेऊन टाकू, तिकडे विक्री सुरू. ओके, 2 वर्षात मॉलला जायचं. श्रीमंत. तू फक्त मला सपोर्ट करणार की नाही तेवढंच सांग. नाही हे बघ, सपोर्ट मी करेन तुला. सपोर्ट मी करेन. थँक्यू. अगदी मी तुझी बायको आहे म्हटलं मी सपोर्ट करणार तर कोण करणार नाही का? आणि संसार म्हणजे 2 रथाची चाकं ना. एक गडबडलं तर एकाने सावरायचं असतं. मी सपोर्ट करणार तुला. हे बघ मला पण काय म्हणायचंय, हे एवढी मोठी रिस्क घेणं तुला जमणार आहे का? तुझ्या बरोबर मी आता लग्न केलं, एवढी मोठी रिस्क घेतली. आता या रिस्क मला काय सांगतेस तू? हो की नाही? विनोद बाजूला ठेव. ऐक ना, विनोद बाजूला ठेव. मला काय म्हणायचं, बिझनेस तुला जमणार आहे का? खूप रिस्क असते, लक्षात घे. सोपं नाही येते. ऐक ना, मला काय म्हणायचंय, इतकं वाटत इतकं सोपं नाही. एक काम करूया, मुळात तो तुला धंदा जमणार आहे का नाही हे आधी पडताळून बघूया ना. खात्री कर आणि मग नोकरी सोड. कसं वाटतं तुला? म्हणजे काय करायचं मला कळत नाही. मी तुला सांग, आपण मग करूया ना. म्हणजे काय करूया सांगते. आता तात्पुरता तू विक्रेता आहे आणि मी गिराईक आहे. तू मला साडी विकून दाखव, ती तुला विकता आली की संपलं. म्हणजे माझ्या केपेबिलिटीजवर तू शंका घेतेस? असं नाही. 10 वर्ष मी सेल्स फील्ड मध्ये आहे, मला एक साधी साडी विकता येणार नाही. नाही मी शंका घेत नाहीये. शंका जा ना तुझा. समीर मी शंका का घेऊ? अरे खेळूया आपण. खेळत नाहीये मी, तुला सांगते सिच्युएशन काय आहे ना ती सांगते. मी तयार आहे. यू वॉन्ट टू टेस्ट मी? टेस्ट मी. अरे बापरे. मला हे बघ, मला असं म्हणायचंय की तू सोपं नाही येते. माहिती ना. ठीक आहे माझं पण ट्रेनिंग होईल नाही का? तुला पण मजा येईल. मजा काय? आता साड्या आणतो मी सगळ्या. आता मी विकून दाखवतो. मी आणते. ऐक, तू सगळं कपाट ना खाली करशील. एक मिनिट मी आणते साड्या. वाटेल तसं वागतोस तू. 10 वर्ष मी सेल्स मध्ये, ही मला शिकवणार एक साडी कशी विकायची ते. काहीच प्रॉब्लेम नाही. ठेव इकडे. इथे ठेवते. हा इकडे ठेव ना. आपलं दुकान माझं दुकान आहे ना, मी माझं बघेन. अरे बापरे. ठीक आहे ठेव. आता लक्षात घे, तू विक्रेता मी कस्टमर. ठीक आहे मी आले. रेडी आहेस? हो. आये नमस्कार मॅडम. काय म्हणताय? काय दाखवू? काय म्हणताय? काय दुकान, शूज कुठे पडले, जळलं काय, दरिद्री सोफ्याचं कवर आहे. एसी बाई 10 वर्ष लागते एसी घ्या लावून. पर्सनल होते एसी. घरातलं कुठे बोलतो? एसीचं नको बोलू इकडे. ये परत आता. आइए नमस्कार भाभी जी. कैसी हैं? काय चेहरा आहे, मला नाही घ्यायचं इकडे. चेहऱ्याचा काय प्रॉब्लेम आहे तुला? हे मध्येच कुठे काढलं तू चेहरा? नाही आवडला त्या बाईला चेहरा. कस्टमर गेला तुझा. नाहीतर काय सगळे मला 10 वर्ष झाले संसार करते, घरी पण हा चेहरा, दुकानात पण तो चेहरा. ह्याला काय अर्थ? एक मिनिट. हे बघ, तू मला नवरा समजू नकोस. मी दुकानदार आहे, अनोळखी आहे. कळलं का तुला? तसं वाग. पर्सनल गोष्टी ह्याच्यात काढू नकोस. सॉरी माझं चुकतंय. करेक्ट आहेस तू. बरोबर. तू माझा नवरा नाहीयेस, मी तुझी बायको नाहीये. तू विक्रेता आहेस, मी कस्टमर आहे. जा आता ये.
आइए आइए, कैसी है भाभी जी? ए उजेडे चमन, मालिक को बुलाव. ए तुझा बाप उजेड चमन. उजेड चमन कुणाला बोलते? तुझा बाप क्या डोक्यावर काय ताडोबाचा जंगल घेऊन फिरतो काय? ए देखो, कस्टमर के साथ ऐसे बात नहीं करने का. ऐसा नहीं करने का बात. ऐसा नहीं बोलने का. जाओ तुम्हारे मालिक को बुलाओ. नौकर लोग कैसा बात करता है तुम लोग? मैं मालिक है. हाँ, फिर नौकर को भेजो, मेरे को नहीं धंधा करना है. तुम अरे मैं अकेला है इधर. तुम मेरा थोबट नहीं दिखने का मेरे को. जाओ. अरे मैं अकेला है इधर दुकान में. अकेला है? हाँ. अकेला है? हाँ. तो इडली बेचो ना गाड़ी पे. साड़ी कोई को बिकता है? अरे मैं साड़ी बेचेगा नहीं तो माचिस की गाड़ी बेचेगा. तुमको क्या करने का है? हमको बोलताय तुम? बावळट टाइम प्लीज. असं बोलतात कस्टमरशी? असं बोलतात बावळट? हा, याचा अर्थ काय माहितीये का? दुकानात माणूस ठेवावा लागेल. कळलं का? एकट्याने काही नाही होणार. पण तू सतत अपमान करणारा कस्टमर का बनते? जो येतोय तो अपमान करतोय असं ठरवून करतेस का सगळं? ठरवून का करेन समीर? एखादा सांग. असं ठरवून का करेन मी मुद्दामून करत असं वाटतं का? असं कसाही कस्टमर येऊ शकतो, तू तुझा अपमान करू शकतो. तुझे पेशन्स हवे ना त्याला हाताळण्यासाठी. एक मिनिट, कसाई येऊ शकतो ना? मग एखादा चांगला पण येईल ना कसाई मध्ये. चल चांगला ये, चल. ठीक. हा जा, जा तिकडे. नमस्कार भाभी जी, कैसी हैं? नए नए साड़ियाँ लाया हूँ. सूरत की साड़ियाँ बहुत बेहतरीन स्टॉक आया है और बहुत अच्छा स्टॉक आया है. चुप कर ना, चुप बैठा ना. पिरपिर सतत काला से. चुप बैठा. लेने को आई हूँ ना मैं, तो साड़ी लूंगी. अरे लूंगी नहीं, साड़ी है हमारी. सॉरी. सब विनोद मारणार है? नहीं जस्ट एक सॉरी. हाँ देखो कैसी साड़ी है. हाँ ये देखो, बहुत यहाँ अच्छी साड़ी. बैठने के लिए वगैरह कुछ नहीं है? नहीं है ना बैठने के लिए. ये ना, ये है ना, इधर बैठो. ये साड़ी देखो, ये देखो. माझ्या पप्पानी कन्यादानात दिलेली साडी आहे ती. आड. नीट ठेवती जागेवर. हाँ दिखाओ तुम्हारे पास साड़ियाँ क्या क्या है. ये साड़ी है. ये देखो साड़ी. आंग पे नहीं, थोड़ा दूर रखो. हाँ अच्छा, अंगसटीला नाही यायचं आमच्या. लांब. ये देखो साड़ी, बहुत अच्छा है. इसका कॉर्नर देखो, इसका सारा परिघ देखो, त्रिज्या देखो. ये देखो. हाँ ठीक है. अच्छा नहीं लगा मेरे को. दूसरा बताओ कोई. और कुछ मंगाओ, चाय पानी कुछ मंगाओ. चाय लोगे या क्या कॉफी लोगे? नहीं, रॉयल फालुदा मंगाओ. त्या बापाचं लग्न आहे तुझ्या? रॉयल फालुदा. चहा कॉफी विचारली, चहा कॉफी सांगायची. रॉयल फालुदा असं नाही सांगायचं मला. एक मिनट. अभी 5 लाख का खरीदी करेंगे तो 200 रुपए से रॉयल फालुदा नहीं मंगा सकते तुम? अरे 250. कैसा फालतू दुकान है तुम्हारा? अरे रॉयल फालुदा आणणार कुठून इथे? एक मिनिट. असं बोलणार आहेस तू कस्टमरशी? असं बोलणार आहेस कस्टमरशी? अरे पण ही एवढं- पद्धत आहे तुझी? हे बघ, आम्ही जेव्हा जातो ना दुकानात तेव्हा सांगतो त्यांना, बाबा हे मागवा ते मागवा. ते लगेच आणून देतात. हा मग हा तुझा स्वभाव आहे ना. हा तुझ्या स्वभावामुळे ना अख्खा बिझनेस पाण्यात घालणार आहेस तू आमचा. गेले माझ्या बापाचे सगळे पैसे गेले खड्ड्यात. ए तुझ्या बापाचा काय संबंध? मग तुझ्या बापाचा काय संबंध? अरे वा, हा साडीचा बिझनेस सुरू करायचा तेव्हा माझ्या बापाकडेच गेला होतास ना. भांडवलासाठी पैसे द्या, पैसे द्या. ए येडपटे, हा धंदा अजून सुरू व्हायचाय. हा सुरू होणार, मला ड्यूज मिळणार, मग मी त्यात ढालणार. असं आहे ते. बापाचं काय मला सांगते? एक पैसा दिला का बापाने तुझ्या मला? काय खोटारडा असशील रे. हे टकलावर केस पेरलेत नाही ते कुणाच्या पैशाने? कोणाच्या पैशाने? दे माझ्या बापाचे पैसे परत देते. केस नाही घ्यायचे. शहाणा आला लगेच. बापाकडे मागत नाही म्हणे. ज्याला त्याला बाप लागतो माझा. पैसा पैसा पैसा. सॉरी म्हण. सॉरी म्हण. सॉरी म्हण. सॉरी. आता जा, नवीन कस्टमर बनून ये. जा. आओ पधारो मॅडम, पधारो. हा तुमच्याकडे साड्या आहेत का? साड्या इकडच्या गल्ल्या मेल्या हुंडाळल्या. एकीकडे साडी नाही. तुमच्याकडे नारायणपेठची साड्या आहे का? साड्या नारायण काय आहे? ते काय आहे?
एक कस्टमरला असं तोंडावर चिडवणार आहेस तू असं असं करू हा हसतोस काय बावळटा असं चिडवणार आहेस तू जस्ट पंच मारला मी नाकावर पंच मारलेली जाईल निघून पोलीस कंप्लेंट करायला अक्कल आहे का तुला बायकोला चिडवतो एवढं पुरे नाहीये दुकानात आलेल्या बायकोला चिडवणार आहेस तू मूर्खा सॉरी कस्टमर कसा येऊ शकतो वेडा वागडा तुला नीट वागलं पाहिजे त्याच्याशी ही कुठली बाई आहे कुठलं वर्किंग आहे ही कुठली बाई आहे तुला काही प्रॉब्लेम असतो यार मजा मी नाही करत सॉरी सॉरी ये आता ये काय ही बाई अशी तर आहे हा ये असं ओके ठीक आहे तुमच्याकडे झाड आहे नारायण पेठची झाडी दाखवा जरा नारायण पेठ दाखवतो ना नारायण चांगला रंग दाखवा असं नको व्हायला की मी आले आणि साडीच नाही घेत तुम्ही साडीवर बसला आहात लक्षात नाही आलं जळलं तुमचं एवढंच दुकान सॉरी 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 या गल्लीतलं दुकान ही बघा तुमची आवडती साडी टॅमॅटो रंग आहे का टॅमॅटो टॅमॅटो रंग टमाटो रंग टॅमॅटो रंग अर्धा कच्चा टोमॅटो पाहिजे की पूर्ण पिकले कसा पाहिजे टोमॅटो कसा पाहिजे म्हणलं बघू हा पाहिजे हा चांगला आवडला का हा आंबा जरा अगं माझी रंगा दिसत नाही रंग दिसत नाही एक काम करू का बोला. मी जरा उन्हात रंग बघून येते हा, जा 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 काहीच प्रॉब्लेम नाही काहीच प्रॉब्लेम नाही बघते हा रंग हिचं काय वर्किंग आहे एक्सक्यूज मी जॉर्जेटची साड्या आहेत का 3-4 दाखव मला आता घेऊन गेलात ती साडी द्या ना ती बाई गेली पळून बावळटा म्हणजे? अशी आले ती गेली पळून साडी घेऊन अरे पळून गेली आपला तिच्याकडे असं बघत बावळटा अरे असं कसं झालं असं कसं तू तिच्या हातात साडी दिली कशी उन्हात दाखवायला अरे पण कस्टमर म्हटलं विश्वास ठेवायला पाहिजे ना असा डोळे झाकून विश्वास ठेवतं का कुणी बावळटा लक्ष नको झाले 200 रुपयाचं नुकसान झालं ओके ठीक आहे याच्यापुढे काळजी घे मी अरे मूर्खा तू जायचं तिच्या बरोबर आणि तिला उन्हात साडी दाखवायची बरं ही बघा साडी तिला हवी असेल तर ती घेईल नाही तर ती जाईल चल मी हा हा जा 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 उन्हात दाखवायला जा व्हेरी गुड इकडे काउंटरवर असलेल्या साड्या आणि पैसे बाकीच्या बायका नेऊन चोरून घेऊन जातील झालं. अरे मूर्खा सीसीटीव्ही लाव दुकानात सीसीटीव्ही ठीक आहे मी सीसीटीव्ही लावतो हा वा वा काय अगदी आयडिया काढली सीसीटीव्ही लावणार तुला काय वाटतं सीसीटीव्ही लावलं की झालं अरे मूर्खा चोर मास्क घालून येतील ते चोरतील तेव्हा का दिसणार त्यांचे चेहरे सीसीटीव्ही मध्ये काय अक्कल काय आयडिया शोधून काढतात अरे तुझी साईड आहे ना म्हशे सीसीटीव्ही कोण बोलला मी बोलला सीसीटीव्ही असं तोंडातून बाहेर पडला माझ्या तूच बोललीस ना सीसीटीव्हीला तूच आयडिया सांगते तूच माझ्यावर ओरडतेस मी नाण्याच्या दोन्ही बाजू दाखवते तुला समीर चांगल्या पण आणि वाईट पण असंही होऊ शकतं मला दाखवणं कर्तव्य आहे ये बनून ये काय ते बनून ये कस्टमर बनून ये धंदा करायचा तर कर जमेल का बघ मला माहिती तुझी नोकरी कर जा तिकडे एक चांगला माणूस म्हणून ये आयुष्यात एकदा तरी चिडू नको ना तू चिडतो नाही चिडते जा ए चल ग बेगी किती वेळ लागते पाय उचल की पाय उचल म्हटलं ते बाई टाच बी उचल ना येते ना काय तुमचं चाललंय बिगी आता पोरीच्या लग्नाचा बास्ता बांधायचा म्हणल्यावर येळ लागणारच ना चला 4 दुकाने ढेंडायला चालले लगेच ए चल की आता काय चाललं तुझं जोडप येते जोडप अरे कशाला जोडपं पुढे एकटीच आहे ना तू अरे ए बघ दुकान आलं काय त्या साड्या बघायच्या त्या बघून घे हा बघते दादा मला जरा चांगल्या साड्या दाखवा बरं बस्ता बांधायचा लेकीचा चांगल्या साड्या हा मी बसते हा बरं का चांगल्या साड्या दाखवा आणि हे बघा पदरावरती की नाही जरतारीचा मोर हवाय पिसारा फुलवलेला तेवढा दाखवा हा पिसारा फुलवलेला मोर स्वतःचा पसारा बघा हा बघा माझ्या पसाऱ्याबद्दल बोलू नका सांगते एवढा पसारा आहे तरी मी अख्खा संसाराचा पसारा सांभाळलाय कधी हो नाही केलं की चू नाही केलं उगा काय बोलून दाखवता आतापर्यंत या काका आम्हाला बाई ठेवलेली नाही तुझं चाललंय मी बसा तुम्ही उगा माझं तोंड उघडायला लावू नका एक बाईने ठेवली कामाला जशी तुम्ही ठेवले तिकडं काय बोलती मी कुठं बाई ठेवली सांगा ना ती महिना कोण आहे मला काही दिसत नाही काय बोलती समधीकडे तुमची ती महिना कुत्र्याबाई गोळ्या घोंटा तुम्ही मला
कोणीच बोलू नको. नको मारू दुकानात 4 चौकात तमाशा होते. नको मारू मला. गप म्हणते ना. भाऊ शांत व्हा. भाऊ शांत व्हा. या बघा, स्वतःच माणूस मंगळ असलं की कुणी बिऊन हात लावता अंगाला. नाही मी भाऊना लावला. ए मुसधळ्या, मी इथं आहे ना, मला हात लाव ना. माझ्या बायकोला हात लावतो वैर. तर मंडळी, आता तुमच्या समोर येत आहेत दर आठवड्याला स्वतःच केलेले विनोदाचे रेकॉर्ड्स मोडणारे, हसून हसून प्रेक्षकांना दमवणारे, अफाट, अजोड, अफलातून समीर आणि विशाखा. हॅलो. हा कुठे आहेत त्या शिक्षिका कुठे आहेत? माझी पार्टनर होत्या ना त्या. हां ते 21 शो आहे ना. हां त्याची वेळ आता जवळ आली. जवळ म्हणजे आता गालाला चिकटली एवढी जवळ आली ती आता. हां त्या आहेत कुठे? शिक्षिका आहेत ना, वेळेवर यायला हवं ना त्यांनी. हां मग त्यांना फोन करा आत्ताच्या आत्ता. बोलवा इथे त्यांना लवकर. हां बोलवा. सॉरी ते ऐका ना, ते तुम्हीच ना? काय म्हणा? तुम्ही ना? डायरेक्ट शिक्षक नाही करायचं. आय एम मॅरिड. नाही तसं नाही. ते शाळेत शिकवतात शिक्षक तुम्हीच ना? शाळेत कोण शिकवतात? शाळेत शिकवतात शिक्षक तुम्हीच ना? शिक्षक नाही शिकवतो, शाळेत शिक्षक शिकवतात. हा तर नमस्कार. तुम्ही शिक्षक. मी विशाखा सुभेदार, ताई साहेब, फलके विद्यालय. हा ही वेळ आहे का यायची? Sorry. असो मी काय म्हणतो तुम्हाला की आपल्या दोघात आता ना सुसंवाद होणं फार गरजेचं आहे. कळलं का तुम्हाला? तर त्यामुळे आता आपण दोघे शांतपणे ठरवूया आणि मग उत्तर देऊया. आपल्यात कन्फ्युजन नको. ओके. सामान्य ज्ञानचं सगळं अभ्यास करून आला तुम्ही? हो सगळं केलेलं आहे, तुम्ही काळजी करू नका. आणि यावर्षी ना मला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. कुठला पुरस्कार आहे? आदर्श शिक्षक पुरस्कार. चांगला पुरस्कार आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. मला हा पुरस्कार मिळाला झाला तो मिळून झाला. आता कुठल्याही क्षणी अँकर येतील. कळलं? आता आपण तयार राहूया. आले. नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे MHJ सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा या अभिनव स्पर्धेत. आणि या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याकडे शिक्षकांचे 2 ग्रुप्स आलेत. आपण त्यांचं स्वागत करूया. पहिला ग्रुप आहे टीम तल्लक. एकदा जोरदार टाळ्या. आणि आपल्याकडे आलेला दुसरा ग्रुप आहे टीम कुशाग्र. एकदा जोरदार टाळ्या. तर स्पर्धेला सुरू करण्याआधी मी तुम्हाला स्पर्धेचा फॉर्मॅट समजावून सांगतो. मी तुम्हाला सामान्य ज्ञानावर काही प्रश्न विचारणार आहे. ज्या टीमला उत्तर येतंय त्या टीमने सर्वात आधी बझर दाबायचंय. ओके. बझर दाबल्यानंतर त्या टीमने जर योग्य उत्तर दिलं तर टीमला मिळतील 10 गुण. पण जर बझर दाबून टीमने जर उत्तर चुकीचं दिलं तर त्यांचे 10 गुण मायनस होऊन ऑपोजिट टीमला जातील. क्लिअर? ओके. कळलंय तुम्हाला? येस सर. सो आपण स्पर्धेला सुरुवात करूया. तुम्ही तयार आहात? हो मी तयार आहे. आम्हाला 10 गुण मिळाले. 10 गुण. काय करते तू? आपल्याला अजून स्पर्धा सुरू नाही झाली आहे. त्यांनी फक्त प्रश्न विचारलाय तुम्ही रेडी आहात का? हे काय केलं तुम्ही आता? ते मंगळागौरीचा कार्यक्रम होता. नका करू हे. या इकडे 1-2 मिनिटं. 10 गुण नाही मिळाले. कसं फसवलं? अरे नका करू यार असं तुम्ही. एक मिनिट. आपण शिक्षक आहोत ना, असं बालिशपणा नका करू. हा कळलं का? फार वाईट दिसते. नका करू. आपण शिक्षक आहोत ना. आणि उत्तर कन्फर्म आधी ऐका तुम्ही मुळात. हा प्रश्न नीट ऐका. कन्फर्म उत्तर आलं तर मग बझर दाबा. नाहीतर मायनस गुण मिळतील ना आपल्याला. हा जरा प्लीज. आय एम सॉरी सर. प्लीज कंटिन्यू करा. प्लीज. सुरुवात करूया मंगळागौर स्पर्धेला. काय चाललंय तुमचा? प्लीज. सुरुवात करूया आपण या आपल्या स्पर्धेला. तर मी पहिला प्रश्न विचारतो. प्रश्न पहिला. राष्ट्रकुल स्पर्धा जी ऑस्ट्रेलियात पार पडली, राष्ट्रकुल स्पर्धा 2018, या स्पर्धेत भारताला एकूण किती सुवर्ण पदक मिळाली? सुवर्ण पदक मिळाली होती. जरा थांबा. माझ्या मते तुम्हाला सांगू का? माझ्या मते 26 सुवर्ण पदक मिळाली होती.
26 सुवर्णपदक. हो 26. बापरे. 26 सुवर्ण पदक. व्हेरी गुड, करेक्ट आन्सर आहे. अभिनंदन अभिनंदन. टीम तल्लकला मिळते 10 गुण. अभिनंदन. मी सांगितलं आधी. अजून जाऊन बोंबला, त्यांच्या कानात जाऊन बोंबला. मी तुम्हाला दबक्या आवाजात सांगतोय 26 सुवर्णपदक. एवढी अक्कल नाही तुम्हाला? जरा जरा शांत राहा ना. हळूच बोलत होते मी. हळूच असं हळूच बोलले. हा माईक मुळे काढून टाक मी. हा टाका माईक काढा, चपला करा आणि घरी जा तिथून. माईक काढताय, एवढा अक्कल नाही तुम्हाला? सॉरी, तुम्ही भांडू नका असं माझ्याशी अजिबात. जरा हळू हळू हळूच बोला ना. बोलत होते मी. मोठ्याने ऐकू की मी काय करू? तुम्ही उगाच भांडताय माझ्याशी. जरा शांत राहा. आपण शिक्षक आहोत. झालं ते आता ह्याच्या पुढे काही करू नका. हात जोडतो मी. तुम्ही असं चिडवू दाखवू नका मला अजिबात. हा आय एम सॉरी. Sorry. प्लीज प्लीज. सॉरी 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 सॉरी. झालं. सॉरी. पुढे बोलूया. ठीक आहे, कोई नाही होय का. ए, ए. ठीक आहे, कोई नाही. एकच झालंय ना आत्ताशी. कोई नाही हलगर्जी करू नका. अशी सांगून ठेवतो, एवढा जोरात नाही मारायचं. आपली ओळख नाही, आहे. तसं वयांगा वयांगा पाठीत मारता असं नाही, येते. ते मी मारत तर काय होईल मग? ते चेअरअप करते. कोई नाही. काही गरज नाही चेअरअप करायची. होय ना. हा सर. बोलूया आपण पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. होय का. तुम्ही तयार आहात? हो. पुढील प्रश्न. भारताची लोकसंख्या किती आहे? 1 2 3 आत्ता मोजतेस? आत्ता मोजते ही बाई? 136 कोटी लोकसंख्या मोजणार आहेस? 136 कोटी लोकसंख्या आहे. करेक्ट आन्सर. 10 गुण मिळाले. अभिनंदन. करेक्ट आहे. टीम तल्लकला मिळते 10 गुण. येस. तुम्हाला काय कळतं? बावळसारखं कसला बोंबाला 136 म्हणून कळलं त्यांना. तुझ्या मूर्खपणामुळे चिडलो मी. माझी चूक नव्हती. हे बघा, कळलं ना? रागावर तुम्ही संयम बाळगा. असं अरे, रागू संयम नये का बाळगा? म्हणे. अशी मोजतात अच्छा, का कोणी? मुद्दाम काय करता? मोठ्याने कशाला बोलता? 1 आधी 2 मी 3 माती खाल्ली मग तुम्ही माती खाल्ली. पिट्टम पड. पिट्टम काय? अशी मोजल्यावर ह्याला कधी सांगणार? 75 वर्षांनी लोकसंख्या मोजते बाई. शांत, शांत. आली कुठून तरी. कोई नाही. होय का. होय, अजिबात हात लावायचा नाही. तिकडे लांब राहायचं. 2 जण. होय का. मला सांगतो कुशाग्र टीमचा अत्यंत वाईट असा ताळमेळ, अंतर्गत कलह, अंतर्गत वादविवाद, म्हणजे त्यांचा ताळमेळ एवढा रस्ता तळाला गेला आहे. पर्सनल नका बोलू, मुद्द्याचं बोला. एक्झॅक्टली. नाही, वाईट झालं या टीमचं. आपलंच टीम आहे ती. वाईट झालं का टीमचं? आपली टीम आहे ती. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की जर एवढा अंतर्गत कलह असल्या टीम मध्ये जर मी असतो तर मी आत्ताच्या आत्ता ही स्पर्धा सोडून निघून गेलो असतो. नाही, मी नाही जाणार. मला इथेच राहायचंय. चल सुरू कर मोठं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतीय डाकघरची स्थापना कधी झाली? घाई करू नका. चंबलच्या कोऱ्यात खूप होते बरं का. काय? भारतीय डाकू. डाकू नाही, भारतीय डाक म्हणताय. पोस्ट ऑफिस. ओके, ओके. भारतीय डाकू कुठून आणले? जरा शांत बसा. 1 मिनिट. माझ्या मते 1 सेकंड. माझ्या मते कन्फर्म माहित नाही पण बहुतेक 1854. 5418. 0 गुण. अगं माशा, मी तुला काय सांगितलं? 5418. अरे 1854 सांगितलं ना. 5418 कशाला सांगितलंस तू? अरे हा, ते थोडं 19-20 झालं. अरे 19-20? 3500 वर्षांचा डिफरन्स आहे मध्ये. 19-20 म्हणतात त्याला. ऐक ना जरा, ऐक ना कानाने, ऐक ना. ते हा ते ऍक्च्युली ना माझा या कानाचा जरा प्रॉब्लेम आहे. मला घरी सोडून यायचे कान. ते घरी फुटका कप असेल ना त्याला लावायचे. वाजवेल हसते काय? युसलेस बाई. गप्पा बस. मला ही नको. ऐका ना, मला ही नको आहे. मला दुसरं नका ना भरल्या ताटावरनं उठून जाऊ. अख्खं ताट गिळ. हे अख्खं ताट घे आणि गिळ आता. टीम कुशाग्रने चुकीचं उत्तर दिल्यामुळे तुमचे 10 गुण यांना दिले जात आहेत. सो टीम तल्लकचे झालेत 29 गुण. कॉंग्रॅच्युलेशन. अरे या काँग्रेस त्यांना काय करताय? आपलं बघा आधी. खिलाडी वृत्ती. टीम मोठी कुशाग्र खिलाडी. -10 ठीक तुमचे आहे. गुण झालेत. सो आपण पुढच्या खेळाकडे वळूया. पुढचा राऊंड आहे पहिचान कोण. हे कोण आहेत ओळखा. चार्ली चॅप्लिन. अगं, ए! चार्ली चॅप्लिन मध्ये. अगं, ए! अगं शिक्षिका आहेस ना तू. चार्ली चॅप्लिन आहे का तो? हिटलर आहे, हिटलर तो. ते मिशीमुळे तर प्रॉब्लेम अरे झाला. नाही अरे हिला काही अक्कल नाही हो. मी एकटा खेळतो. काही गरज नाही याची. काही गरज नाही याची. असं नाही करता येणार. पण तुम्हाला सांगण्यात येतं की 2दा उत्तर चुकीचं दिल्यामुळे ते 20 गुण तल्लकला दिले जातात. तर जोरदार टाळ्या. ए जा ना मागे जा. चल. म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे मला इथे नमूद करावं असं वाटेल की टीम तल्लक अत्यंत चतुराईने खेळते. कुठे खेळते? कुठे ती? आम्हीच खेळतोय. ती कुठे खेळते?
हे खेळत नाहीत ही त्यांची चतुराई आहे. आपण वळूया आता पुढच्या राऊंडकडे. पुढचा राऊंड आहे धून राऊंड. आता मी तुम्हाला इथे एक ट्यून ऐकवेन. ती ट्यून कोणत्या गाण्याची आहे हे तुम्हाला ओळखायचंय. रेडी आहात? म्युझिक मला येत आहे. प्लीज. हाय हुकू हाय हुकू हाय हाय. एक मिनिट, आता कोणी मध्ये यायचं नाही, कोणी मध्ये यायचं नाही. ही ट्यून हाय हुकू हाय हाय. मी खूप लहानपणापासून ऐकले. अरे तुझ्या बापाने असं गाणं म्हटलं होतं? हाय हुकू असं म्हटलं होतं गाणं कधी? मला शिकवते ती. एक गुण मिळाला नाही तुझ्यामुळे. हे गाणं नाहीये. गाणं कुठलं आहे हे? गाणं कुठलं आहे? अहो मीच विसरलोय. काय मला नाही उत्तर देतो? विचारत. गाणं कुठलं आहे? हाय हो. अभिनंदन टीम तल्लक. तुम्ही म्हणजे कमाल. काय खेळताय तुम्ही, कमाल. क्या बात आहे. कशाला बोंबलून गाणं सांगितलं त्यांना? मी आयडिया केली होती ना, मुद्दामून चुकीचं बोलले होते. हाय हुकू हाय. त्यांनी सांगावं म्हणून. तुम्हाला कळतच नाही अरे काही. मी तुम्हाला फक्त सांगत होतो हे गाणं आहे म्हणून, तर त्यांनी तेवढ्यात वाजवलं. मी काय करू मूर्ख त्याला? आहात तुम्ही खरंच. मला खरंच नमूद करावं असं वाटतं, म्हणजे टीम तल्लक ज्या पद्धतीने खेळते आणि टीम कुशा हागर. एक मिनिट, आता हे ना ऐकून घेणार मी. काय म्हणताय? कुशाग्र असं नाव आहे. कुशाग्र काय? नाही, तुम्ही ज्या पद्धतीने खेळताय म्हणून त्या. गप्पा बसा. नाही नाही, एक वेळ हे असतील. हा. म्हणजे मी एक कुशा हे उरलेलं हा. एक मिनिट. आपण पुढच्या राऊंडकडे वळूया. शेवटचा राऊंड आहे रॅपिड फायर राऊंड. यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन, ज्यात तुम्हाला पटापट उत्तर द्यायचं, पण फक्त हो किंवा नाही एवढंच. एक प्रश्न मी चौगुले तुम्हाला विचारेन, पुढचा प्रश्न सुभेदार मी तुम्हाला विचारेन, पण उत्तर हे फक्त हो किंवा नाही एवढंच द्यायचं. ओके, रेडी आहे. चालू करूया रॅपिड फायर राऊंड. चौगुले, भारतातील सर्वात जास्त साक्षरता केरळ इथे आहे. हो. 10 गुण. सुभेदार, दिल्ली ही भारताची राजधानी आहे. सवालच नाही. 0 गुण. अहो, थांबा ना. चौगुले, सचिन तेंडुलकर फुटबॉल खेळामुळे प्रसिद्ध झाला. नाही. 10 गुण. सुभेदार, हाँगकाँग ही महाराष्ट्राची राजधानी आहे. 0 गुण. अरे बोल ना तू, बोल ना तू, बोल ना. हो किंवा नाही? बोलू दे रे, नाही. चौगुले, भारतात सर्वात जास्त पाऊस चेरापुंजी इथे पडतो. हो. 10 गुण. Yes. सुभेदार, ताजमहल भारतात आहे. ओके. 0 गुण. ओके काय? ओके काय? ओके बावळट. अरे हो किंवा नाही म्हणायचे. ओके काय? प्रश्न समजला, त्याला ओके म्हटलं, पुढे हो म्हणाल तरी वेळ दिला अरे नाही. एवढा वेळ नाहीये. आता कसा वेळ नाही? हे बोलायचं चान्स द्या ना, याला काय अर्थ आहे? सवालच नाही. हे उत्तर आहे तुझं हो किंवा नाही मध्ये. महाराष्ट्राचे हाँगकाँग असं काय हसू येतं ना. अरे पण नको बोलू. हो किंवा नाही तेवढाच बोल. अक्कल नाही का हो, तुला? हो ना माणसाला. का माझ्या बाजाशी लागलीस तू? चिडू नका तुम्ही असं. जा घरी तुझ्या. कोई नाही, कोई नाही. होईंगा, होईंगा. अरे होईंगा, तुझ्या बापाला सांगता होईंगा होईंगा. माझा बाप काढू नका तुम्ही. मी काढणार, बाप काढणार. तुझा बाप काढणार रे. माझा बाप काढणार. चालला तिकडे, चालला बाजूला चालला. इथे बाजूला जाऊन भांडणा. शितक कशाला? एक्सक्यूज मी. आणि विजेत्या टीमला मी इथे घोषित करतोय. विजेता टीम आहे टीम तल्लक. जोरदार टाळ्या. अभिनंदन, अभिनंदन. पण काय नाही, तुम्ही चेहरा पाडू नका. तुमच्यासाठी सुद्धा आमच्याकडनं काही गिफ्ट्स आहेत. सर्वप्रथम मी सुभेदार यांना बोलवतो. कृपया गिफ्टचा तुम्ही स्वीकार करावा. थँक्यू, थँक्यू. तुझे खूप खूप आभार. हे ऍक्च्युली चौगुल्यांचं आहे, मला माझं द्या. एक मिनिट, तिचं काय? हे माझं आहे. नाही, माझं आहे. शाणे विभागून आहे ना. कसला विभागून? विभागून तू ते तुझं फुटलं. नाही ना. ते माझं फुटलं ना. ऐक घेतलं ना, मी, घेतलं. ऐक नाही, ना. माझं विभागून आहे, ते अहो, नाही फुटलं सांगितलं ना. ना. ऐक, दे ना, दे ना. नाही सांगितलं ना. जा ना, दरीत उडी मार नाही. जा ना बाई. हे अच्छी करून येते राशीला लागले माझ्या. हे काय? जादू आहे. हे काय चाललं?